नमस्कार, सुप्रभात. मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी. आणि आता बुलेटिन मध्ये पाहूयात 36 जिल्हे 72 बातम्या. लाडक्या बहिणींना भाऊबीजेची ओवाळणी देणार. ऑक्टोबर-नोव्हेंबरचे पैसे 10 ऑक्टोबरच्या आत खात्यात जमा होणार. उपमुख्यमंत्री अजितदादांची लाडक्या बहिणींना ग्वाही. लोकसभेत वोट जिहाद पाहायला मिळाला. संघटित मतदानामुळे काही लोकांचा आत्मविश्वास वाढलाय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान. मुस्लिमांच्या मतांना वोट जिहाद म्हणणाऱ्या गृहमंत्री फडणवीसांनी महाराष्ट्राची माफी मागावी. नाना पटोले आक्रमक. तर लव जिहादबाबत कारवाई करताना धर्मविरोधात बोलणाऱ्या आमदारावरही कारवाई करा. पटोलेंचा नितेश राणेंवर निशाणा. मुस्लिम जिहाद आणि पाकिस्तान हे शब्द वापरल्याशिवाय भाजपला पर्याय नाही. विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल. काँग्रेस आणि शरद पवार गटाकडून आज मुंबईत लॉंग मार्च. महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्रींच्या जयंतीनिमित्त लॉंग मार्चचं आयोजन. उमेदवार स्वच्छ चारित्र्याचा असला पाहिजे. चांगलं काम करणाऱ्यालाच उमेदवारी मिळणार. शरद पवारांची माहिती. दसऱ्याच्या मुहूर्तावर आमच्या विजयाची यादी बाहेर पडलेली असेल. घट बसण्याच्या जवळपास जागावाटप फायनल होईल. महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या बैठकीनंतर जितेंद्र आव्हाडांचं विधान. संभाजीनगरातील कन्नड विधानसभेवर अजित पवारांकडून दावा. संतोष कोल्हेंना कन्नड विधानसभा लढवण्याच्या सूचना. अजित पवारांचा व्हिडिओ व्हायरल. परभणीच्या पाथरीत काँग्रेसच्या जागेवर शरद पवार गटाचा दावा. माजी आमदार बाबाजानी दुर्राणींचा पाथरीच्या जागेवर दावा. तर पाथरी विधानसभा ही पारंपरिक पवार गटाचीच. दुर्राणींचं वक्तव्य. बीड जिल्ह्यातून महायुतीच्या 6 जागा निवडून आणणार. वैद्यनाथच्या साक्षीनं मंत्री धनंजय मुंडेंचा संकल्प. तर 5 वर्षात चुका झाल्या असतील तर माफ करा. मुंडेंचं आवाहन. पुण्यातील 4 विधानसभा मतदारसंघात भाजपची विद्यमान आमदारांनाच पसंती. कोथरूड, पर्वती, शिवाजीनगर आणि खडकवासला मतदारसंघाचा समावेश. भाजप पदाधिकाऱ्यांचा मतदान प्रक्रियेत स्पष्ट. कसबा विधानसभा मतदारसंघातून भाजपात हेमंत रासने, धीरज घाटे आणि कुणाल टिळक यांच्या नावाची चर्चा. तर पुणे कॅन्टोन्मेंटमध्ये विद्यमान सुनील कांबळे आणि दिलीप कांबळे यांच्या नावावर चर्चा. संभाजीराजेंची स्वराज्य संघटना आता महाराष्ट्र स्वराज्य पक्ष. निवडणूक आयोगाकडे नोंदणी. सप्तकिरणांसह पेनाची नीब. पक्षाला आयोगाकडून चिन्ह. मला राष्ट्रवादीत घेऊन आत्मघातकी निर्णय असं काही जण म्हणाले, पण माझ्या येण्यानं 90% परळी राष्ट्रवादीमय झाली. धनंजय मुंडेंचं वक्तव्य. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या 180हून अधिक जागा येणार. श्याम मानव यांच्याकडून विश्वास व्यक्त. मनसे अध्यक्ष राज ठाकरे 7 तारखेला पुणे दौऱ्यावर. राज ठाकरे पश्चिम महाराष्ट्रातील विधानसभेच्या जागांचा आढावा घेणार. पुणे दौऱ्यात इच्छुक उमेदवारांच्या भेटीगाठी घेणार. कुर्ल्यात माजी नगरसेविका प्रवीणा मोरेंजकरांविरोधात मराठा समाजाची बॅनरबाजी. मराठा समाजाच्या लोकांवर खोटे अॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल केल्याचे गंभीर आरोप. आरक्षणाशिवाय निवडणुका घेतल्यास तुम्हाला विजयाचा टिळा लागू देणार नाही. जरांगे पाटलांचा सरकारला इशारा. संभाजीराजेंनी माझ्या अंगावर मारेकरी घातले. देशमुख आणि मते नावाच्या मुलाचा CDR तपासा. गोळ्या घातल्या तरी लढाई थांबवणार नाही. लक्ष्मण हाके आक्रमक. ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी मद्यप्राशन केलं नव्हतं. हाकेंच्या वैद्यकीय चाचणीनंतर निष्कर्ष. सूत्रांची माहिती. धर्मवीर 2 चित्रपट म्हणजे विधानसभा प्रचाराचा भाग. कार्यकर्त्यांना संबोधित करताना शरद पवारांचं वक्तव्य. विलास लांडे कोणासोबत जाणार हे दसऱ्यापर्यंत समजेल. विक्रांत लांडेंचं विधान. माजी आमदार विलास लांडे शरद पवार गटात जाण्याची शक्यता. शिवसेना शिंदे गटाचा दसरा मेळावा यंदा BKCत होणार. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर दसरा मेळाव्याला अधिक महत्त्व. नायर रुग्णालय प्रकरणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची एंट्री. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर नायर रुग्णालयाच्या डीनची बदली. कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ. MBBS विद्यार्थ्यांची तक्रार. नायर रुग्णालयातील लैंगिक छळ प्रकरण चिघळण्याची शक्यता. बदलीनंतर काही तासातच डीननं तरुणीला पाठिंबा देणाऱ्या महिला डॉक्टरला नोकरीवरून काढल्यानं नवा वाद. नायर रुग्णालयातील लैंगिक छळवणुकीच्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्याचे निर्देश. विद्यार्थिनीकडून सहाय्यक प्राध्यापक डॉक्टराच्या विरोधात विनयभंगाची तक्रार. जयंत पाटील यांनी ट्विटर अकाउंटवर प्रोफाईल फोटो बदलला. हक्क मागतोय महाराष्ट्र. जयंत पाटलांचा नवा प्रोफाईल फोटो. विधानसभेसाठी शरद पवार गटाचा नवा अजेंडा. अहमदनगरच्या पाथर्डी शेवगाव मतदारसंघात भाजपच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू असताना गोंधळ. भाजपच्या 2 गटांमध्ये अंतर्गत कलह बाहेर. मोनिका राजळे पक्षपातीपणा करत असल्याचा पदाधिकाऱ्यांचा आरोप. कर्जत जामखेड मतदारसंघात लागल्या बॅनरची चर्चा. हम साथ साथ है, हम 5-5 है अशा आशयाचे बॅनर. बॅनरवर कमळ, धनुष्यबाण, मशाल, घड्याळसह तुतारी चिन्ह.
हिंगोलीत महायुतीमध्ये विधानसभेच्या उमेदवारीवरून भाजपमध्ये चढाओढ। विद्यमान आमदार तानाजी मुटकुळेंच्या विरोधात भाजपाचे इच्छुक उमेदवार बंडखोरीच्या तयारीत। तिकीट जाहीर होण्याआधीच विठ्ठल रोडगेंकडून प्रचार सुरू। चंद्रपूर विधानसभेची जागा कोणाकडे जाणार हे जोपर्यंत ठरत नाही तोपर्यंत कुठल्याही पक्षात प्रवेश घेणार नाही, चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांची स्पष्टोक्ती। रत्नागिरी जिल्ह्यात जलजीवन मिशन योजनेअंतर्गत 343 गावांमधल्या 64,688 घरात नळ जोडणी। दापोली तालुक्यातील 60 गावांना योजनेचा फायदा। रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये जोरदार पावसाची हजेरी, काही दिवसांची दडी मारल्यानंतर दमदार पाऊस। हिंगोली जिल्ह्यातील 3 लाखांहून अधिक शेतकरी पीक विमा मिळण्याच्या प्रतीक्षेत। अतिवृष्टीच्या नुकसानापोटी 25% अग्रिम रक्कम देण्याचे आदेश दिल्यानंतर शासनाकडून विमा कंपनीकडे निधी वर्ग झाला नाही। नागपुरातील मोबाईल शॉपी फोडून 24 लाखांच्या मोबाईलवर डल्ला मारणाऱ्या यूपीच्या टोळीला उत्तर प्रदेशातून अटक। दिघोरी परिसरातील मोबाईल शॉपीमध्ये झाली होती चोरी, तर 70हून अधिक फोन हस्तगत करण्यात पोलिसांना यश। अहमदनगरच्या शिर्डीत समाज मंदिर परिसरात एकमेकांवर कोयता आणि चॉपरने वार केल्याची घटना। जुन्या वादातून एकमेकांवर वार केल्याची माहिती। जखमीवर साई संस्थांच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात उपचार सुरू। नांदेडच्या किनवटमध्ये डोंगराच्या पायथ्याशी गांजाची शेती। पोलिसांच्या कारवाईत 3 ट्रॅक्टर गांजा जप्त। तुरीच्या शेतात गांजाची झाडं कोणी लावली याचा शोध पोलिसांकडून सुरू। भंडाऱ्याच्या नागपूर नागभीड महामार्गावर मजुरांच्या गाडीला टिप्परची धडक। अपघातात 1 महिलेचा मृत्यू तर 24 मजूर जखमी। रायगडमध्ये समाज मंदिराची भिंत कोसळल्याची घटना। महाडच्या MIDC परिसरातील खैराट गावातील घटना। 3 आदिवासी महिलांसह चिमुकली जखमी। महाडमधील खासगी रुग्णालयात जखमींवर उपचार सुरू। नागपूरच्या मानकापूरमध्ये कारागृह पोलीस शिपाई लेखी चाचणी परीक्षेत हायटेक कॉपीचा प्रकार। लेखी परीक्षेत स्पाय माईकचा वापर, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल। धुळ्याच्या शिरपूर तालुक्यातील तराळीत पावसाचा कापूस पिकाला फटका। कापसाचा दर्जा घसरल्यानं अवघा 4,000चा भाव। शेतकरी आर्थिक संकटात। पेसा भरती प्रकरणी उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडण्यात सरकार अपयशी। आदिवासी समाजात तीव्र असंतोष। समाज रस्त्यावर उतरल्यास सरकार जबाबदार, केसी पाडवींचा इशारा। आगामी विधानसभा निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी सूक्ष्म नियोजन करा। मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचे प्रशासनाला आदेश। नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम भागात सेवा बजावणाऱ्या अंगणवाडी सेविकांचा सत्कार। शिंदे गटाचे आमदार आमशा पाडवी यांच्याकडून गौरव। नंदुरबार बाजार समितीत लाल मिरचीची आवक सुरू, मात्र पथारीसाठी जागा नसल्यानं व्यापाऱ्यांचे हाल। नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत मुगाची आवक घसरल्यानं मुगाला 6 ते 6.5 हजारांचा भाव। धुळ्यात खासदार शोभा बच्छाव यांच्याकडून विविध विकास कामांचा आढावा। कामं गुणवत्तापूर्ण करण्याच्या बच्छाव यांच्या सूचना। धुळ्यात स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत महास्वच्छता अभियान। विविध शाळांमधील विद्यार्थ्यांचा स्वच्छता मोहिमेत सहभाग।